विमान तिकीट म्हटलं की आपण पटकन तिकीट काढून टाकतो, फार विचार करत नाही आपण कुठल्या क्लासमध्ये तिकीट काढतोय. तुम्ही म्हणाल क्लास ऑफ बुकिंग म्हणजे काय असतं? तर रेल्वेत कसं स्लीपर आहे, सेकंड एसी आहे, थर्ड एसी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बुकिंग क्लास रेल्वेमध्ये आहेत. तसेच बुकिंग क्लास विमानात सुद्धा असतात. आपण नॉर्मली तिकीट काढतो ते आपण काढतो इकॉनॉमी क्लासचं. आपण असे क्रॅम्प बसतो त्याच्यात, पाय सोडायला जागा नसते, पाय मोकळे ठेवायला जागा नसते, सीट फार मागे जात नाही आणि खूप क्रॅम्प्ड अवस्थेत आपण प्रवास करतो. पण एक छोट्या 2-2.5 तासाच्या प्रवासाला ठीक आहे. जेव्हा आपण लांब ट्रॅव्हल करतो, की इथून युरोप आहे, इथून सिंगापूर आहे, यूएसला नॉनस्टॉप फ्लाईट्स आहेत. 16-16, 18-18 तासाच्या फ्लाईट्स असतात त्या. युरोपला 8-8 तासाच्या फ्लाईट्स आहेत. सिंगापूर, मलेशियाला 6 आणि 8 तासाच्या फ्लाईट आहेत. अशा केसमध्ये हा क्रॅम्प प्रवास नाही म्हटलं तरी आपल्याला तापदायक ठरू शकतो. त्याचा उपाय काय आहे? उपाय आपल्याला वाटतं की फक्त बिझनेस क्लास आहे, जो कमीत कमी 5 पट, 6 पट, कधी-कधी 10 पट महाग असतो इकॉनॉमी क्लासच्या. कसं परवडणार आपल्याला? तर दोन्हीच्या मध्ये आता एक प्रीमियम इकॉनॉमी क्लास म्हणून निघालंय. बऱ्याचशा एअरलाईन आता ज्या भारतातनं ट्रॅव्हल करतात, युरोपला असेल, फार ईस्टला असेल, या सगळ्यांमध्ये हा प्रीमियम इकॉनॉमी क्लास आहे. हा काय प्रीमियम इकॉनॉमी क्लास? हा इकॉनॉमी क्लासच्या कमी खर्चात तुम्हाला बिझनेस क्लासचे कम्फर्ट्स देतो. कम्फर्ट्स म्हणजे काय? तर तुम्हाला खूप वेळा प्रायोरिटी बोर्डिंग मिळतं. म्हणजे लोकं तिथे बरेच मोठ्या लाईनमध्ये उभे असतात इकॉनॉमी क्लासमध्ये. तुम्हाला लाईन तोडून तुम्हाला प्रीमियम इकॉनॉमी क्लासच्या लोकांना आउट ऑफ टर्न चेक इन करता येतं. तुम्हाला खायला खूप वेगळ्या प्रकारचे चांगले पदार्थ मिळतात. जे इनफ्लाइट एंटरटेनमेंट आहे, त्याची व्हरायटी खूप जास्त चांगली मिळते. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बॅगेज अलाउन्स जास्त मिळतो. म्हणजे जे खासकर ज्येष्ठ नागरिक आहेत, जे मुलाकडे चाललेत, मुलीकडे अमेरिकेत चाललेत, युरोपमध्ये चाललेत, ज्यांना खूप काय काय खायचे पदार्थ घेऊन जायचे आहेत, त्यांच्याकरता हे खूप चांगली गोष्ट आहे. खासकर विमानामध्ये लेग स्पेस जास्त असते. तुम्हाला जी सीट बॅक आहे, ती बऱ्यापैकी चांगली मागे नेता येते, जेणेकरून तुम्हाला मोठ्या प्रवासात तुम्हाला छानपैकी सीट रिक्लाइन करून छानपैकी आराम करता येतो. म्हणजे इकॉनॉमी क्लासच्या कमी किमतीत, अर्थात एवढं कमी इकॉनॉमी क्लास एवढं नाही, पण बिझनेस क्लास एवढं महाग पण नाही. दोन्हीच्या मधल्या किमतीत तुम्हाला बिझनेस क्लासचे कम्फर्ट सगळे मिळतात ॲट अ मच लेसर प्राईस. जेव्हा तुम्ही पुढचा मोठा प्रवास जेव्हा प्लॅन कराल, तेव्हा नक्की तुम्ही या प्रीमियम इकॉनॉमी क्लासचा विचार करा, कम्पेअर करा किमती आणि जर तुम्हाला वाटलं की प्रीमियम इकॉनॉमी क्लास थोडे जास्त पैसे देऊन जास्त कम्फर्टने माझं ट्रॅव्हल होईल, तर हा क्लास जरूर निवडा.